भारतीय इतिहासात न्यायप्रिय, दूरदृष्टी असलेल्या आणि लोककल्याणकारी राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती. त्यांच्या कारकिर्दीत देशभरात अनेक मंदिरं, घाट, धर्मशाळा आणि जलसंधारणाची कामं उभारण्यात आली. त्याच कार्याचा एक ऐतिहासिक वारसा आजही चोपडा तालुक्यातील लासूर गावात पाहायला मिळतो. अहिल्याबाई होळकर यांच्या काळात बांधण्यात आलेली साखर बाहुली अर्थातच पायविहीर आजही आपल्या भव्यतेची साक्ष देत दिमाखात उभी आहे. या ऐतिहासिक वास्तूला शिवभक्तीची जोड देत लासूर इथल्या वाघ परिवारातील माजी नायब तहसीलदार अमृतराव वाघ यांनी स्वखर्चातून महादेवाची स्थापना केली. त्यामुळे इथे येणाऱ्या भाविकांना आता इतिहासासोबतच अध्यात्मतेचाही अनुभव घेता येतो. याच ऐतिहासिक वारशाविषयी आणि त्यामागील इतिहासाविषयी जाणून घेतलाय आमचे न्यूज अनकटचे प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी. इतिहास अभ्यासक सुभाष कन्हेरकर यांच्याकडून पाहुयात ही विशेष मुलाखत. आज राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती. अहिल्याबाई होळकर म्हटलं म्हणजे इतिहास काळातील थोर महापुरुषांपैकी एक ते मानले जातात. त्यांच्या काही आठवणी आपल्या खानदेशात देखील आहेत. राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील उत्तर दिशेला असलेल्या लासूर गावाला सुद्धा त्यांची एक आठवण म्हणून एक साखर बाहुली किंवा साखर पायवीर असं जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांच्या आठवणी आज परिसरातील तालुक्यातील नागरिकांसाठी एक आठवण म्हणून ठेवा आहे. त्या आठवणीला उजाळा देण्यासाठी आपण लासूर येथील इतिहास अभ्यासक सुभाषराव कन्हेरकर यांच्याकडनं काही माहिती जाणून घेऊ. सर, प्रथमतः तुमच्या न्यूज अनकटमध्ये स्वागत. आज राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र महाराष्ट्रात साजरी होत आहे. त्यांच्या काही आठवणी लासूरकरांसाठी किंवा चोपडा तालुक्यातील जनतेसाठी ठेवून गेलेल्या आहेत. लासूरला इतिहास लाभलेला आहे असं पूर्वजच म्हणतात आणि तुम्ही इतिहास अभ्यासक असल्यामुळे राजमाता अहिल्याबाई होळकर ह्या जेव्हा खानदेशात आल्या ते महादेवाच्या भक्त देखील होत्या, गणपतीच्या सुद्धा भक्त होत्या. म्हणून लासूरला त्यांनी त्यांच्या कार्यकाळात ही जी साखर बाहुली आपण म्हणतो, पूर्वीची पायवीर आणि आताची साखर बाहुली, तर याबाबत आपण काय सांगा? अहिल्याबाई होळकर किंवा अहिल्यादेवी होळकर हे म्हणणं संयुक्त ठरेल, कारण अहिल्याबाईंपेक्षा अहिल्यादेवी हा शब्दच त्यांना जास्त सूट होतो. त्या एक धार्मिक प्रवृत्तीच्या, एक कुशल प्रशासक, न्यायप्रिय अशा प्रकारचा त्यांचा तो स्वभाव होता. आणि या महाराष्ट्राने अशा अनेक स्त्रिया, अनेक वीरांगणा आपल्याला दिलेल्या आहेत. पारोळ्यात तांबे घराण्यातल्या आपल्या लक्ष्मीबाई, ज्यांना आपण झाशीची राणी म्हणून ओळखतो. जाधव घराण्यातल्या जिजाऊ, ज्या राजमाता म्हणून आपण त्यांना हे करतो. आणि स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांच्या मातोश्री. तसंच अहिल्यादेवी ह्या देखील ह्या आपल्या महाराष्ट्रातल्याच एक वीरांगणा होत्या. अहिल्याबाईंच्या बाबतीत आपण मागच्या वेळेस ह्या पायविहिरीचा उल्लेख केलेला आहे, मागची आपली जी मुलाखत झाली ती. परंतु यावेळेस आपण थोडंसं अहिल्यादेवींच्या बाबतीत हे करतो. अहिल्यादेवी फार मोठ्या संकटातून ते उभं राहिलेले आहे. आयुष्यामध्ये खूप दुःख त्यांनी झेललेले, की ते दुःख एक सर्वसामान्य स्त्रीने ते पेलू शकले नसते. चौंडी गावी ह्या जामखेड तालुका अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी गावी 31 मे 1725 त्यांचा जन्म झाला.
त्याच्यानंतर मल्हारराव हे स्वारीवर तिकडे निघालेले असताना रस्त्यात चौंडीला त्यांचा मुक्काम झाला आणि त्यावेळेस त्यांनी अहिल्यादेवींना बघितलं. त्यांनी तपास केल्यानंतर त्यांना समजलं ते त्यांनी गावात तपास केला ही मुलगी कोण आहे, तुमची विशाल हजरच्या बाजू धार्मिक वृत्तीची. कारण मल्हारराव होळकरांनी जेव्हा तिला बघितलं अहिल्यादेवींना तर त्या मंदिरामध्ये बसून आराधना करत होत्या आणि हे एकाग्र झालेले होते. ते पाहून त्यांना जरा हे वाटलं की ही मुलगी आपली सून जर झाली तर फार बरं आहे, परंतु ही कोण काय त्यांना काय येते. मग त्यांनी तिथे तपास केल्यानंतर त्यांना समजलं ती मनकोजी शिंदे पाटील ही जी आहे त्यांची ती मुलगी. त्यावेळेस मल्हारराव होळकर हे मनकोजींना भेटले. मनकोजींनी त्यांना थांबवून घेतलं, पाहुणचार केला आणि मग दुसऱ्या दिवशी मल्हाररावांनी शब्द टाकला की बाबा तुमची जी मुलगी आहे ती मला सून म्हणून करून घ्यायची. त्यावेळेस त्यांनी कुठला विचार केला नाही की बा लोक काय म्हणतील, बरोबर ते संस्थानिक आहे, जहागीरदार आहेत, यांची मुलगी सोडली आणि एक गरीब पाटलाच्या घरची ती मुलगी करून घेतली. परंतु एक आधुनिक विचारसरणी आजची जी आहे त्या काळात त्यांनी ती वापरली आणि त्यांनी अहिल्यादेवींना चटकन त्यांनी मागणी घातली. मनकोजीरावांनी देखील हो म्हटलं आणि वयाच्या 8व्या वर्षी मल्हाररावांचा मुलगा खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. ते साधारणपणे 8 वर्षे म्हणजे 25-33 म्हणजे 1733-34च्या दरम्यान त्यांचा तो विवाह झाला. त्यानंतर खंडूजी हे जे होते थोडेसे छंदी होते ते होते, परंतु अहिल्यादेवींनी त्यांना इतकं व्यवस्थित हे केलं की त्यांनी सर्व सोडलं आणि ते राजकारणात भाग घेऊ लागले. परंतु अहिल्यादेवींचं दुर्दैव 20-25 वर्ष वय असतानाच कुंभेरीच्या युद्धामध्ये तोफेचा गोळा लावून खंडेराव आले, त्यांना वीरमरण आलं. अहिल्याबाईंनी बघितलं की आता पती गेल्यानंतर आपण इथे आता हे करण्यात काय अर्थ आहे. त्यावेळेस त्यांनी सतीदानाचा विचार केला. परंतु मल्हाररावांनी तिला सून म्हणून कधीच वागवलं नव्हतं, एक मुलगी म्हणून. आणि त्यावेळेस तिने जो विचार केला सतीदानाचा त्यावेळेस मल्हाररावांनी तुमची समजूत काढली. त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही जर गेला, मी तर माझा मुलगा गमावला, तर तुम्ही गेल्यानंतर मी काय करू आता एकटा, माझ्यासाठी असते ना, तर तुम्ही थांबा, तुमचा विचार रद्द करा. त्यावेळेस अहिल्यादेवींनी तुमचं ते ऐकलं, ते कॅन्सल केलं, तो त्यांचा सतीदानाचा विचार रद्द केला आणि त्या घराकडे लक्ष देऊ लागले. आता मल्हारराव हे सतत मल्हाररावांनी नुसतं एवढंच नाही केलं तर हळूहळू त्यांना राजकारणाचं देखील धडे देत होते, एक साध्या साध्या गोष्टीतून. कारण मल्हारराव हे नेहमी युद्धावर राहायचे. त्यावेळेस मग ते त्यांना रसद पुरवणं, त्यांना अर्थ पुरवणं, ह्या सर्व गोष्टी अहिल्यादेवींना कराव्या लागत होत्या. त्यांनी ती जबाबदारी अतिशय चोखंदळपणे फार छान पद्धतीने त्यांनी पार पाडली. आणि त्यावेळेस मल्हाररावांना एक आत्मविश्वास वाटला की माझ्यानंतर काही का असेना पण ही मुलगी माझी सून हे होळकरांचं राज्य सांभाळलं. आणि अगदी त्यांचा जो अंदाज होता, त्यांची जी दूरदृष्टी होती लग्न केलं त्यावेळी, आणि त्यांचे जे सर्व अंदाज अगदी खरे ठरले. परंतु काही दिवसांनी परत आणखी त्यांना मोठा धक्का बसला. मल्हारराव हे वारले. मल्हारराव वारल्यानंतर त्यांना तेही दुःख त्यांनी खूप पसरलं. कारण त्यांना मुलगा होता, त्या मुलाकडे पाहून त्यांनी त्या मुलाला गादीवर बसवलं आणि त्याच्यामार्फत ते कारभार पाहू लागले. परंतु दुर्दैवाने त्यांची एक वाट पडली. 5-6 वर्षाचा कालावधी गेला. आजाराने दीर्घ आजाराने मुलगा शेवटी अहिल्यादेवींनी ठरवलं काही होऊ द्या, आता सर्वच झालेलं आहे, तर मग हे राज्य कसं आहे आपण सोडायचं आणि कोणावर सोडायचं. त्यावेळेस अहिल्याबाईंनी ते चांगला विचार केला आणि 1700 काहीतरी मला वाटतं
37मध्ये का काय असा त्यांचा जो राज्याभिषेक झाला तो केला त्यांनी 57मध्ये. तो राज्याभिषेक केला तो अतिशय साध्या पद्धतीने त्यांनी केला. कारण प्रत्येकाने सांगितलं की देवी तुम्ही हा राज्याभिषेक केला, तुम्ही महाराणी झाला, आता हे सोडा आणि एक ह्या राज्याच्या महाराणी आहात त्या पद्धतीने तुम्ही होता, जरा अंगावर अलंकार वगैरे घ्या. ते करा. त्यांनी सांगितलं मी महाराणी नाही आहे, हे राज्य त्या शिवाचे भक्त होते. त्यांनी सांगितलं की शिव हे राज्य चालवणार, मी फक्त एक त्यांची सेविका आहे असं म्हणून त्यांनी आपली पांढरी साडी आणि कुठल्याही प्रकारचा अलंकार अंगावर न घेतला त्यांनी साधूत तयार राहिले आणि त्यांनी हे संपूर्ण राज्य चालवलं. हे सर्व करत असताना अहिल्याबाई होळकर हे जेव्हा इंदूरहून खानदेशात जात होत्या किंवा खानदेश मार्गाने पुढे नाशिककडे किंवा अहिल्यानगरकडे जात असताना चोपडा तालुक्यातील लासूर असं एक गाव आहे की त्या गावामध्ये त्यांच्या आजही आठवणी ताज्या आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जे बांधकाम केलं पायविहीर, साखरबावली, आपण आताच्या काळात साखरबावली म्हणतो, तर या बाबतीत आपण काय सांगा? त्या काळामध्ये म्हणजे माळवा त्यांना इंदोरची ही जे संस्थान इंदोर संस्थान त्याचं त्यावेळेस मराठा साम्राज्य हे खूप पसरलेलं होतं आणि मग एवढा तो भार सांभाळायचा ते प्रत्येकाला त्यांनी एक एक संस्थान छोटे छोटे राज्यक्रम ते दिलेले. त्यात होळकरांना इंदोरचं हे राज्य केलेलं होतं. इंदोरनंतर इंदोरमधून त्यांना ते राज्य म्हणजे मल्हारराव गेले, खंडोजीराव गेले, मल्हारराव गेले, त्यांचा मुलगा गेला मुधोजीराव, आणि हे गेल्यानंतर मग त्यांना जरा ते अडचणीत वाटू लागलं. त्यांनी खरगोणला मोठा किल्ला महेश्वरला सगळं जिल्ह्यामध्ये आणि तिथे त्यांनी वास्तव्य केलं. आता तिथून त्यांना इकडे यायचं म्हटलं, चांदवड हे देखील त्यांचं एक टाकसाळीचं गाव होतं, त्या ठिकाणी त्यांचे नाणी पाडली जाईल. तर नेहमी येणं जाणं वगैरे हे असायचं. त्यामुळे या रस्त्याने जाताना सर्व लवाजमा सोबत असायचा, सर्व बाजार गुंडगे बरोबर असायचे, सर्व कतवार बरोबर असायचं, सैन्य. आणि मग त्याच्याबरोबर हे सर्व म्हटलं की मग बैलगाड्या आले, हत्ती आले, घोडे आले, खेचर आले, सर्वच आले. आता हा लवाजमा जात असताना तुम्ही जर त्यावेळेस काही असं हे नव्हते, रस्ते नव्हते, तर जवळचा मार्ग म्हणजे खरगोण किंवा महेश्वर इकडे खानदेशाकडे यायला जवळचा मार्ग म्हणजे सातपुडा ओलांडून त्यांना लासूर मार्ग हा जवळ होता. परंतु येत असताना इकडे लासूरच्या उत्तरेला एक साधारणपणे 15-20 किलोमीटर अंतरावर अनेर नदी, छोटी नदी आहे, उपनदी ती यांची. तर तो एक पाण्याचा सोर्स त्यांना होता. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी तापी ओलांडली की पुढे आपलं अनेर नदी ओलांडली की पुढे तापीपर्यंत त्यांना मध्ये पाणीच नव्हतं. त्यामुळे मग एवढं लवाजमा, एवढी बाजारबंदी वगैरे हे सर्व असताना मग यांची सोय काय? त्यावेळेस त्यांनी हा विचार केला की लासूर इथली ही जी पठार आहे, जो भाग आहे, त्या ठिकाणी त्यांनी मग विहिरीत काम केलं, मोठी पायविहीर बांधली आणि त्या ठिकाणी मग त्यांनी दगडी खाऊ पाण्याची सोय केली आणि मग सर्व तहान भागली. ती आज देखील ही विहीर सुस्थितीमध्ये आहे. आता ही प्रशासनाने किंवा पुरातत्व ताब्यात घेतलेली नाही आहे, परंतु गावकरी लासूरवासी ह्या विहिरीची देखभाल करतात. तिथं पडझड झाली त्यावेळेस ते डागडुजीकरण, तिला सुस्थितीत ठेवणं, रंग वगैरे देणं, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी करतात आणि आधी ती सुस्थितीत ठेवलेली आहे. त्याच ठिकाणी पूर्वाभिमुख गणपतीची मूर्ती त्यांनी बसवली ही त्याच काळातली. आणि मग हे सर्व पाण्याचं झाल्यानंतर मग पुढे तर इकडे अनेक आणि इकडे तप यांच्या अगदी मधोमध ही पायविहीर आहे. आता हे जर तुमच्या लासूरच्या बाबतीत त्यांनी धार्मिक स्थळ एक निर्माण केलं
एक पायाभूत निर्माण केली. परंतु राजकीय दृष्ट्या अहिल्यादेवी अतिशय म्हणजे तुमचं प्रशासन आणि राजकारण खूपच योग्य आणि लासूरची एक संबंधित एक घटना त्यावेळेस घडलेली आहे की हे सर्वांना माहिती आहे की राघोबा दादांनी बंड केलं होतं. राघोबा दादा इथे पळून आलेले होते आपल्या सैन्यानिशी गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या बाँड्रीवर ते इथे राहत. तर त्यावेळेस त्यांनी अहिल्यादेवींना एक निरोप पाठवला, तुम्ही आमच्या याच्यात सामील व्हा, अन्यथा आम्ही तुमच्यावर स्वारी करू. त्यावेळेस प्रसंगावधान आणि विवेक जागृत ठेवून त्यांनी राघोबादांना खूप सुंदर उत्तर दिलं होतं की त्यामुळे युद्ध न करता राघोबादांनी माघार घेतली. म्हणजे राजकारणामध्ये त्या किती चतुर होते. त्यांनी एक स्त्रियांची एक पलटण तयार केलेली होती आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मी हे सोडणार नाही, पेशव्यांना मी सोडणार नाही, त्यांचं हे राज्य आहे, हे राज्य चालवणं माझं कर्तव्य आहे, माझ्यावरती जबाबदारी आहे. तुम्ही बंड करून आलेला आहात, मी तिकडे येत नाहीत तुमच्या याच्यात, तुम्हाला युद्ध करायचं करा, मी तयार आहे त्याला. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, मी सांगते की तुम्हाला जर युद्ध करायचं असेल, यदा कदाचित माझा पराभव झाला कोणीच काही म्हणणार नाही. कारण काय, शेवटी एक बाई होती आणि स्त्रियांचं सैन्य होतं, हरले असतील काही कोणी. पण दुर्दैवाने तुमचा जर झाला पराभव तर तुम्हाला हा कायमचा एक कलंक लागेल की एका स्त्रीने आणि एका स्त्री सैन्याने राघोबा दादांसारख्या जे अटकेपार झेंडा लावणारे आहेत त्यांचा पराभव केला, तर हा कलंक तुम्ही आयुष्यात कितीही काहीही केलं तरी तुम्ही शकता नाही. हा साराचा विचार करा, माझ्यावर विचार करा, मला हरवा आणि हे तुम्ही घ्या. माझं काही म्हणणं नाही, मी पराभव झाली, मी तुम्हाला सोडून चालली नाही. राघोबांनी विचार केला आणि त्याच ठिकाणी निरोप पडला की ठीक आहे, तुम्ही तुमच्या जागी ठीक आहात, मी माझ्या जागी, आणि युद्धाचा तो हे त्यांनी विचार डोक्यातून पाहून टाकला. दुसरी गोष्ट, हे सर्व झाल्यानंतर आमच्या लासूरला एक गुलजारखान ठोके म्हणून एक मुसलमान होता, तो इथे वास्तव्याला होता. त्याचा मोठा महाल आहे. आमचं लासूर म्हटलं की एक पंचक्रोशीतलं एक मोठं ऐतिहासिक गाव आहे. आता शासनाने ती दखल घेतली तो हा वेगळा आहे, परंतु अनेक इतिहासकारांनी या नोंदी केलेल्या आहेत. तर त्या ठिकाणी त्याची पागा होती, गडी होती, त्याचा किल्ला होता आणि एक मोठा महाल होता. परंतु त्याने ह्या दादांच्या बंडामध्ये तो सहभागी झाला. परंतु दादांनी देखील माघार घेतल्यानंतर त्याने पाहिलं की आता आपलं काही खरं नाही, कारण आपण दादांकडे आता हे करू शकत नाही, पेशवे आपल्याला जवळ करणार नाही. मग यातून एक त्याने मार्ग काढला आणि अहिल्यादेवींना सांगितलं की तुम्ही माझी शिफारस पेशव्यांकडे करा पुण्याला, आणि मी चुकलो, मला माफ करा आणि परत मला तिथे शिवेत. परंतु अहिल्यादेवींनी सांगितलं की अशी बंडखोरी वृत्ती असण्यासाठी मी माझा शब्द खर्च करणार नाही आणि मी पेशव्यांकडे रद्द करणार नाही. आणि मग त्याचे परिणाम जे व्हायचे ते झाले. मोठे युद्ध झालं, या युद्धामध्ये गुलजार खानचा पराभव झाला आणि गुलजार खानला शेवटी पळून जावं लागलं. तर इतिहासामध्ये याची नोंद नाही की तो तिकडे गेल्यानंतर तो कुठे वारला, कुठे गेला, काय झालं त्याचं पत्ता नाही. परंतु एक बलाढ्य असा गुलजार खान ठोके, त्याला सुद्धा बाईंनी एक ते न सांगता त्याला तिथून मार्ग लावला. राघोबादांसारख्यांना त्यांनी याच्यातून नेमकी राजकीय दृष्टिकोन होता, तो किती मोठा होता किंवा राजकारणाचे किती मुरब्बी होते, अगदी प्रसंगावधान राखून वगैरे सर्व त्यांनी हे सर्व पार केलं, या सर्व प्रसंगातून गेले. आणि शेवटी वय झाल्यानंतर आता त्या शिवाच्या भक्त होत्या, एक इंग्रज शिल्पकार होता, त्याने संगमरवरामध्ये 2 मूर्ती बनवल्या आणि त्या बाईंना भेट म्हणून दिल्या. त्या बाईंच्या हातामध्ये महादेवाची पिंड होती, त्या शिल्पामध्ये त्यांनी दाखवली. ती बाईंना भेटली, ते बाई म्हणाली, व मी राणी नाही आहे किंवा हे माझं राज्य नाही, हे शिवाचं राज्य आहे.
ते हे मूर्त नको मला या. तर त्यांनी आपल्या सरदाराला सांगितलं आणि नर्मदेमध्ये त्या विसर्जित करा. त्या सरदाराने एवढंही आपण इतक्या त्यागी इतके त्याग करण्याची ती. तर यांना त्याने एक मूर्ती जी होती ती विसर्जन केली आणि दुसरी जी मूर्ती होती हातामध्ये पिंड असलेली महादेवाची पिंड असलेली मूर्ती होती, ती मूर्ती त्याने ठेवली. ते बाईंना ते माहीत नाही आणि सांगितलं हो यांनी. आणि त्याच्यानंतर बाई 1795 13 ऑगस्ट 1795 बाई जेव्हा वारल्या त्यावेळेस त्यांनी महेश्वर इथे त्यांची जी स्मृती तर बांधलेलं आहे त्या ठिकाणी आज देखील ती मूर्ती तिथे आहे. त्या महेश्वरीच राहिल्या, तिथेच त्यांनी आपला देहत्याग केला. आता हे झालं झाल्यानंतर आपण म्हणतो की बाबा यांनी फक्त हे एवढं काम, एवढं नाही तर अशा कितीतरी विहीर बांधलेल्या आहे. तुमचं नाशिक इगतपुरी किंवा मुंबई नाशिक हा जो हायवे याच्यावर कसाऱ्याच्या घाटामध्ये आपण जर बघितलं ना एक विहीर आहे मोठी. ती पाय विहीर नाही परंतु तिला वरून असं झाकलेलं आहे, दगडी छत आहे आणि पूर्ण दगडात बांधलेली आहे. तर वरून पालापाचोळा पडू नये झाडाचा किंवा तिथे घाण होऊ नये कुठल्या प्रकारची म्हणून त्यांनी वरून तो डोम तयार केला. त्याला 3 बाजूला 3 मोठे कमानी ठेवल्या. तर आज देखील ती विहीर अतिशय सुस्थितीमध्ये आहे. पाणी असे स्वच्छ थंड. तर आज देखील ती विहीर आपल्याला तिथे पाहिजे. अशा अनेक विहिरी त्यांनी पाय विहिरी बांधलेल्या आहेत. म्हणजे जनतेची ही सोय त्यांनी केली. त्यामुळे जनता त्यांना राणी म्हणून देवाच्या सणीच त्यांनी बसवलं होतं. अहिल्या देवी म्हणूनच ते हे करायचे. एवढंच नाही तर सोरठी सोमनाथ झालं, काशी विश्वेश्वर झालं, यांचा देखील जीर्णोद्धार बाईंनी केलेला आहे. त्या गंगेवर घाट बांधले, यमुनेला हे केले, घाट बांधलेले, धर्मशाळा बांधल्या. ज्या ज्या ठिकाणी जनतेचं जाणं येणं होतं अशा रस्त्यांवर निर्जन ठिकाणी किंवा शहराला लागून गावाला लागून वस्तीच्या ठिकाणी त्यांनी मोठमोठ्या धर्मशाळा बांधल्या की येणाऱ्या जाणाऱ्या वाटकऱ्यांना तिथे राहण्याची सोय. काही त्यांनी अन्नछत्र काढले. तर अशा प्रकारे एक धार्मिक वृत्तीची परोपकारी वृत्ती आणि न्यायप्रिय. एकदा असंच एक प्रसंग होता की एका शेतकऱ्याची तक्रार आली. त्यांचा जो सरदार होता त्याने त्या शेतकऱ्याच्या झाडावर काही फळं तोडली आणि त्याने ती तिथे हे केली. बाईंकडे तक्रार केली. एखादं आज सारखं जर असतं त्याच्या सरदाराची बाजू घेऊन लगेच न्यायाधीश मोकळे झाले असते. आणि त्यांनी त्या सरदाराला दंड केला आणि त्याला सांगितलं की यापुढे असं काही करायचं नाही, हा पहिला गुण तुला माफ करते. परंतु त्यावेळेस मात्र एक ठरवलं, एखादं झाड एखादं शेत असेल आणि त्या ठिकाणी झाडं असतील, उदाहरणार्थ तिथे समजा 12-13 झाडं, तर त्यांनी गणित टाकलं ते म्हणजे जी झाडं असतील ती त्याच्यात 7 झाडं जी आहेत, उदाहरणार्थ आपण 12 झाडं जगली तर 7 झाडं शेतकऱ्यांना त्याची फळं मिळतील आणि 5 त्याने याला द्यायची राजाचे म्हणजे आपण म्हणतो त्याला सरकार जमा करायचे. तर 7 झाडांचं उत्पन्न शेतकऱ्याला आणि 5 झाडांचं उत्पन्न सरकार जमा. अशा प्रकारे त्यांनी ते केले आणि तेव्हापासून 7-12 सुरू झालेला आहे. ह्या 7-12चं सर्व श्रेय अहिल्या देवींना जातं. तर अशा प्रकारे त्यांनी म्हणजे एक सर्वसामान्य माणसं, एक सैन्य, नंतर सरदार दरकदार जे काही असेल ते आणि मोठे संस्थानिक सर्वांशी त्यांनी अगदी योग्य पद्धतीने न्याय करून जनतेला त्यांनी खूप अगदी याच्याने हे केलं. तर अशा अहिल्यादेवी 1795 ते गेल्यात. पुणेपूर त्यांना घेतली मला 70 वर्षाचं आयुष्य मिळालं. त्याच्यातली त्यांची 25-30 वर्षे जी होती ते संकटांमध्येच गेली.
आणि उरलेले जे काही 30 वर्ष त्यांनी राज्यकारभार केलं, त्याच्यामध्ये त्यांनी हा एवढा मोठा पद येऊन म्हणजे त्यांनी रामेश्वरचं देखील जीर्णोद्धार केलेला आहे. म्हणजे दक्षिणेमध्ये नुसतं एवढंच नाही तर संपूर्ण भारतभर त्यांचं आपल्याला हे पाहायला मिळेल त्यांनी केलेलं कार्य. तर अशापैकी अहिल्यादेवी ह्या ज्या होत्या त्या खरंच म्हणजे एक अहिल्याबाई म्हणजे अहिल्यादेवी म्हणून तुमचा खरंच उल्लेख केलाच पाहिजे. नक्कीच अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने इतिहासातील ज्या घडामोडी झाल्या त्या कशा झाल्या, कशामुळे झाल्या, का झाल्या, का कराव्या लागल्या, या बाबतीत विस्तृत माहिती थोर इतिहास अभ्यासक सुभाषराव कन्हेरकर यांनी न्यूज अनकटशी बोलताना सांगितली. कारण की आताच्या तरुण पिढीला इतिहास कळणं फार महत्त्वाचे आहे. इतिहासच कळाला नाही तर त्यांना इतिहासातल्या घटना काय घडल्या हे त्यांना माहीतच राहणार नाही. न्यूज अनकट अशाच नवनवीन घटना थोर महापुरुषांच्या पुण्यतिथी निमित्ताने असेल, जयंतीच्या निमित्ताने असेल, समाजापुढे नेहमी मांडतच राहणार व मांडतच येणार यात तीळ मात्र शंका नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट आत्माराम पाटील, न्यूज अनकट, चोपडा.